आपकी अदालतमध्ये क्रिकेटर युवराज सिंग यांच्यावर आरोप आहे की हे टीम मधले सगळ्यात खोडकर खेळाडू आहेत. युवराज, मी ऐकलंय की जिंकल्यानंतर जर केक कापला गेला आणि तुमच्या हातात जर तो केक आला तर सगळे प्लेयर्स लांब पळतात तुमच्यापासून. बघा आता जिंकल्यानंतर काय साजरं तर करायचंच आहे आणि इतका माणूस गेममध्ये इन्व्हॉल्व झालेला असतो, इतका सीरियस झालेला असतो, की आपल्या आतमधलं जे मूल असतं किंवा आतमधला जो मस्तीखोरपणा आहे, तो कित्येक वेळा अशा प्रसंगी जागरूक होत असतो. तर केक वगैरे उचलून एकमेकांना लावत असतो. पण ही चुकीची गोष्ट आहे, की माझ्या हातामध्ये केक येत असतो. सगळ्या खेळाडूंच्या हातामध्ये केक येत असतो आणि एकमेकांना लावत असतात. एक असा ट्रेंड बनला आमच्या टीममध्ये, की ज्याचा पण बर्थडे आहे, त्याच्या तोंडावर केक लागणारच. मी ऐकलंय की तुम्ही सचिन तेंडुलकर सारख्या सिनियर प्लेअरच्या तोंडावरही केक लावत असता. हो, ते एक असे प्लेयर आहेत, ज्यांच्याजवळ जाण्यासाठी प्रत्येकजण घाबरतो. तर मी आणि हरभजन आणि झहीर नेहमी एक प्लॅन बनवत असतो, की सचिन तेंडुलकरला कसं पकडलं जाईल आणि कसं त्यांचे हात बांधले जातील आणि कसं त्यांच्यावर केक लावला जाईल. पण ते आमच्यापेक्षा इतके मस्तीखोर आहेत, की त्यांना माहीत असतं, की माझ्यावर प्लॅन बनत आहे आणि ते उलट आमच्यावर केक लावून ते पळून जातात. हे पहिल्यांदाच ऐकायला मिळत आहे की सचिन तेंडुलकर सुद्धा मस्तीखोर आहेत. सचिन तेंडुलकर खूप मस्तीखोर आहेत. ते असं दाखवून देत नाहीत, पण आतून ते खूप जास्त मस्तीखोर आहेत. आमच्यापेक्षा जास्त मस्तीखोर, सगळ्यात जास्त मस्तीखोर तेच आहेत टीममध्ये. म्हणजे खेळाच्या मैदानामध्ये जे सचिन तेंडुलकर दिसून येतात, आत पॅव्हेलियनच्या आत ते ड्रेसिंग रूममध्ये ते दुसरेच सचिन असतात. नाही, ते फील्डवर पण खूप जास्त मस्ती करतात. असे मागे लाईनवर उभे राहतील आणि असं करतील, आपण विचारलं काय? तर म्हणतील कॅप्टन बोलवतोय. कॅप्टनकडे बघितलं तर कॅप्टन दुसरीकडेच बघतोय. तर अशी खूप मस्ती करतात आणि 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 बॅटिंगच्या वेळेस तर इतका नर्व्हसनेस असतो, की जेव्हा बॅटिंग करायला येतो, तेव्हा ते मजा-मस्ती करत असतात, बॅटिंगच्या वेळेस पण. जेव्हा सचिन सारख्या मोठ्या प्लेअर बरोबर बॅटिंग करत असतात, तेव्हा तुम्हाला तुम्हाला त्यांचा सपोर्ट मिळतो त्यांच्या बाजूने? आय थिंक त्यांची एक खास गोष्ट आहे, की जेव्हा तुम्ही त्यांच्यासोबत बॅटिंग करता, तेव्हा तुम्हाला ते मोठा प्लेअर बनवतात. ते तुम्हाला असं बोलायला सुरुवात करतात, की "तू जोपर्यंत असशील तोपर्यंत मॅच जिंकू. तू आउट झालास तर आपण हारून जाऊ." तर ते इतकं कॉन्फिडन्स मिळून जातो, की तुम्हाला इतक्या मोठ्या प्लेयरनी इतकी चांगली गोष्ट म्हटली, तर तुम्ही थोडा नर्व्हसनेस झोनमधून थोडे बाहेर येऊन जाता. सचिन तेंडुलकरमध्ये असं काय आहे, की इतकी वर्ष सतत खेळल्यानंतर देखील आज ते वर्ल्डचे टॉप क्लास बॅट्समन आहेत. जेव्हा मैदानामध्ये उतरतात तेव्हा रन्स बनवतात. सगळ्यात चांगली गोष्ट त्यांची हे, की ते खूप हंबल आहेत, खूप डाउन टू अर्थ आहेत. त्यांनी जर 200 बनवले, 300 बनवले किंवा 0वर आउट झाले, त्यांची पद्धत तशीच राहते. प्रत्येकाशी चर्चा करायची. भले तो खूप मोठा माणूस असेल किंवा रिक्षावाला असेल, ते प्रत्येक व्यक्तीसोबत खूप चांगल्या प्रकारे बोलतात. आणि सगळ्या सगळ्या यंगस्टरची मदत करतात. ते कोणाला काही शो नाही करत, की मोठे प्लेयर आहेत. आणि टेक्निकली ज्या क्रिकेटच्या टर्म्स असतात, त्या हिशोबाने ते टेक्निकली वर्ल्डचे बेस्ट बॅट्समन आहेत. त्यांच्यामध्ये हार्डली काही असा फॉल्ट असेल, जो की जास्त करून बॅट्समनमध्ये असतं, की कोणी चुकीचं खेळलं, हा स्ट्रोक खराब आहे. तर ती टेक्निकली खूप साउंड बॅट्समन आहेत ते. ऑब्व्हियसली सगळ्यांना माहिती आहे, की ते एक प्रकारचे गॉड गिफ्टेड पण आहेत. हे कसं काय शक्य आहे, की वय वाढत चाललंय आणि सचिन तेंडुलकर आणखी यंगर बॅट्समन सारखं बॅटिंग करतायत? ते आज पण 20 वर्ष खेळल्यानंतर पण त्याची प्रिपरेशन तशीच असते, जसं की त्यांनी सुरुवात केली होती. ते तितकेच प्रॅक्टिस करत आहेत, जितकी लहानपणी ते करत होते आणि त्यांचा फोकस तसाच राहतो. त्यांना त्यांना काही नाही वाटत, की मी 10,000 रन किंवा 20,000 रन बनवलेत. त्यांचं असं असतं, की पुढच्या मॅचमध्ये काय? आणि ते पुढच्या मॅचमध्ये आउट जरी झाले, तरी येऊन कंप्लेंट पण अशीच करतात, की "मी आता आउट कसं झालो यार?" तर ते कधी आपल्या परफॉर्मन्समुळे सॅटिस्फाय नाही राहत. मी ऐकलंय, की तुम्ही सचिन तेंडुलकरना ग्रँडफादरची पदवी दिली आहे. नाही, ग्रँडफादरची पदवी म्हणजे की ते आम्ही त्याने 20 वर्ष झाली बघत आहोत. आता जेव्हा छोटे होतो तेव्हा तेंडुलकरला पाहिलंय टीव्हीवर आणि इंडियासाठी मॅच जिंकवताना पण पाहिलंय. जे काही सचिन तेंडुलकर इतकं मोठं क्रिकेटचं नाव आहे. ॲक्चुअली 20 वर्ष झाली ते खेळत आहेत. तसं म्हटलं तर 4 डेकेड्स झालेत खेळताना. 89 मध्ये सुरू केले त्यांनी, 90s मध्ये आले, मग 2000, मग 2010, आता 2011. तर ॲक्चुअली त्यांना 4 डेकेड्सपासून आम्ही पाहत आहोत. तर मग त्यांना ग्रँडफादरच बोलणार ना. पण त्यांनीही सूचना दिली आहे तुम्हाला, की आता जर तुम्ही ग्रँडफादर बोललात, तर ते सांगून टाकतील, की काय-काय नावं ठेवलेत प्लेयर्सनी तुमची. हो, मला ती वॉर्निंग मिळालीच आहे. त्यामुळे माझ्याकडून तुम्ही वधवून नाही घेतलं तर बरं होईल. आणि मी हेही ऐकलंय, की या सगळ्या मस्तीमध्ये सगळ्यात जास्त जर कोणी तुमची साथ देत असेल, तर हरभजन हो, सिंग. नक्कीच. तोच प्लॅन बनवत असतो.
तोच सगळ्यात जास्त मस्तीखोर आहे आमच्या अच्छा, टीममध्ये. तुम्ही काहीच करत नाही. मी काही नाही करत. मी फक्त त्यांची साथ देत असतो. ते एकदा तर त्यांनी लिस्ट बनवली होती सौरव गांगुलीला कसं मूर्ख बनवायचं. मग काय केलं त्यांनी? पाकिस्तानसोबत मॅच होती आमची आणि एप्रिल फूल्स डे होता. तर हरभजन सिंगने एक प्लॅन बनवला लिस्टवर, की दुसऱ्या दिवशी आपण मॅचच्या आधी त्यांना बोलू, की ही न्यूज तुम्ही न्यूजवाल्यांना दिली आहे, की हरभजन सिंग सीरियस नाही आहे, युवराज सिंग गेममध्ये लक्ष नाही आहे किंवा राहुल द्रविड माझं ऐकत नाही काही. तर असं-असं करून लाईन्स बनवल्या आणि दुसऱ्या दिवशी हरभजनने त्या लाईन्स दाखवल्या, की तुम्ही हे प्रेसला म्हटलंय आणि सगळ्या मुलांनी एक-एक करून आपलं सामान उचलून ड्रेसिंग रूम सोडायला सुरुवात केली. तर सौरव मागे पळतोय, "थांबा, माझं ऐकून घ्या." आणि इतका तो नर्व्हस झाला होता, की दादाचा रडवेला चेहरा झाला होता. तर एकदमच सगळे म्हणाले, की "दादा इट्स एप्रिल फूल." तर त्याला माहितीच नव्हतं. मग तो आमच्या मागे पळाला आम्हाला मारायला. आता जितक्या कॅप्टन्स बरोबर तुम्ही काम केलंय, त्यामध्ये सगळ्यात जास्त अग्रेसिव्ह गांगुली होते? अग्रेसिव्ह होते गांगुली, पण सगळ्यात जास्त ज्यांच्या अंडर मी खेळलोय, रागीटवाले अग्रेसिव्ह होते अनिल कुंबळे. तुमच्यावर खूप राग काढला त्यांनी? जेव्हा बॉलिंग टाकत असतात, तेव्हा जर मी पॉइंट पोझिशनवर असतो आणि मोहम्मद कैफ जो कव्हरमध्ये असायचा आणि मध्ये एक रन जात होता, तर आम्हाला खूप शिव्या ऐकायला मिळत होत्या. तर ॲक्चुअली आहे तर ते चांगले व्यक्ती, पण ते आमच्यावर खूप राग काढत होते. फील्डवर तुमचाही राग काही कमी नसतो. 2-3 एक्झाम्पल माझ्याजवळ आहेत. आता तर ऑगस्ट मधलीच गोष्ट आहे, काही दिवसांपूर्वीची. तुम्ही जेव्हा 12th मॅन होतात, तेव्हा तुम्ही जे श्रीलंकेमध्ये जे दर्शक होते त्यांच्याशीच भांडण केलं होतं. मी कोणासोबत भांडण नव्हतं केलं. मला भांडण करण्याचा काही छंद नाहीये. जस्ट की त्यांचं बिहेवियर आपल्या प्लेयर्सच्या दिशेने वाईट होतं. ते आपला जो लाईनवर प्लेयर असतो त्याच्याबद्दल खूप उलट-सुलट बोलले होते. मी त्यांना जाऊन म्हटलं, की "तुम्ही असं नका बोलू." तर इतके सभ्य तुम्ही नाही आहात, की जाऊन फक्त म्हटलात, की "भाऊ तुम्ही असं नका बोलू." नाही, ते बरोबर म्हटलं तुम्ही, की मी असं नाही बोललो. मी त्यांना थोडं अग्रेसिव्हली बोललो, की "यू शुड नॉट डू इट," की असं नका करू. तर त्यांचं बिहेवियर बदललं नाही, तर मग आम्ही जाऊन जे पण ऑथॉरिटी होते आय-सी-सीचे, की जे काम करणारे होते, त्यांना बोललो, की "धिस इज नॉट राइट." इतकी काही मोठी गोष्ट नव्हती. इतकी मोठी बनवण्यात आली ॲज अच्छा, युजुअल. जी मोठी गोष्ट होती ती मी तुम्हाला सांगतो. जून 2009 मध्ये केविन पीटरसन हं. त्यांच्याबरोबर फील्डवर तुमची बाचाबाची झाली होती हो, फील्डवर तर खूप बाचाबाची होत असे. आणि तुम्ही त्यांची नक्कल केली होती माकडासारखे खो-खो करत आवाज काढून. नाही, ते ॲक्चुअली त्यांना मी खूप वेळा आउट केलं होतं. तर त्यांना माझी बॉलिंग पसंत नाहीये. तर त्यांनी मला नाव दिलं पायचक्कर. पायचक्करचा अर्थ असा आहे, ज्याला बॉल सरळ फेकता येत नाही. तो इथून साइडने फेकतो, तर ते माहीत नाही बॉल कोणत्या दिशेने जाईल. तर अशा प्रकारचं माझं नाव दिलं होतं त्यांनी. तर मॅचमध्ये जे काही आर्ग्युमेंट झालं होतं, तर असं करून की ते मला काहीतरी बोलत होते, मी त्यांच्यावर उलटून पडलो. नाही, पण तुम्ही काही ॲक्ट सुद्धा करून दाखवलं होतं तिकडे फील्डवर. ते बोलत होते, की तू खूप मोठा स्वतःला खेळाडू समजतोस तू काय किंवा स्वतःला देव समजतो, यू स्वतःला थिंक यू देव आर गॉड. की तू तू देव नाहीस, तू फक्त एक प्लेयर आहेस. तर तर मी त्यांना बोललो, "मी तर कधी बोललो नाही मी देव आहे. मी तर फक्त प्लेयर आहे." मी म्हटलं, "पण तू हे जे करत आहेस, ॲक्टिंग वगैरे करत आहेस." मी म्हटलं, "हे बरोबर आहे." मी म्हटलं, "मी जे करेन ते चुकीचं. तू जे करशील ते बरोबर." बरं इतकीच गोष्ट झाली होती. एक साउथ आफ्रिकन आहेत, डेल स्टेन. त्यांच्याशीही तुमची काही बाचाबाची झाली? डेल स्टेनसोबत असा काही खास किस्सा नाही झाला होता. तो इतक्या जोरात गोलंदाजी करत होता. मी म्हटलं, "भाऊ थोडं हळू कर. खूप जास्त जोरात करतोयस." तुम्ही इतक्या प्रेमाने बोलता फील्डवर जसं आता इथे सांगत आहात. मी त्याला कोपऱ्यात जाऊन बोललो, की "थोडं हळू टाक. इतक्या जोरात नको टाकूस तू." आणि पाकिस्तानचे उमर गुल. उमर गुलसोबत पण असं काही जास्त झालं नव्हतं. त्यांनी पण मला आठवतंय बघा इंडिया-पाकिस्तानची जेव्हा मॅच होते, तर एक प्रकारची वेगळी प्रकारची मॅच होत असायची. कारण दोघांपैकी प्रत्येक टीमला जिंकायचं असतं आणि कधी कोणतंही कॉम्प्रोमाईज होत नव्हतं कोणत्याही गोष्टीवर. तर आतमध्ये इतकं अग्रेशन असतं, की आपण जे काही आपल्या पास्टमध्ये झालंय, तर आम्ही त्या संदर्भात
हाच विचार करतो, की आपण इंडिया-पाकिस्तानची मॅच नाही समजत आणि पाकिस्तान पण असाच विचार करतो, की इंडियाकडून नाही हारायचं आणि इंडिया असाच विचार करते, की त्यांच्याकडून नाही हारायचं. तर त्यामध्ये आता थोडीफार आर्ग्युमेंट तर नेहमी राहील. तुम्ही म्हणताय की जेव्हा पाकिस्तानची मॅच असते तेव्हा अग्रेशन जास्त असतं, राग जास्त असतो. नाही, एक प्रकारचं अ, डिफरंट थोडं वेगळ्या प्रकारचं विचार येत असतात की पाकिस्तानसोबत मॅच नाही हारायची. कारण की जे पण कंट्रीजचे टाय आहेत, जसं काही कारण आपण पाकिस्तानकडून हारलो तर पब्लिक खूप मारेल. ते पण आहे. पाकिस्तानकडून हरलो तर मार खाऊ. त्यांचं हे असतं की इंडियाकडून हरले तर आपली जनता आपल्याला मारेल. तर एक प्रकारचा जोश असतो पाकिस्तानसोबत खेळण्याचा. यावेळेस जे प्लेयर आहेत, त्यामध्ये मी ऐकलंय की तुमचं धोनी साहेबांशी खूप जमतं. कॅप्टन साहेबांबरोबर. माझं सगळ्या प्लेयर्ससोबत जमतं. पण या गोष्टीमुळे तुम्ही नाराज आहात की तुम्हाला धोनीच्या लग्नामध्ये नाचण्याची संधी नाही मिळाली? हो, त्याने आता आम्हाला लग्नामध्ये नाही बोलावलं. हा प्रश्न तुम्हाला त्यालाच करावा लागेल, पण नाही बोलावलं त्यांनी. आम्हाला ती संधी नाही मिळाली कदाचित नाचण्याची. मग तुम्ही सगळ्यांनी विचारलं नाही त्यांना की आम्हाला का नाही बोलावलं? त्याला जेव्हा पण विचारत होतो, तो पळून जात होता. म्हणतो की माझी प्रेस कॉन्फरन्स आहे किंवा मला नेटवर जायचं आहे किंवा मला काही खाण्यासाठी जायचं आहे. तर ती गोल-गोल फिरवत होता गोष्ट. अजून पकडू त्याला. सोबतच आम्ही विचार केला 11 लोकं पकडू त्याला. किंवा मग तुमचं जेव्हा लग्न होईल तेव्हा धोनीला नाही मी बोलवणार? तर नाहीच बोलवणार त्याला. त्याने मला 1 आठवडा आधी म्हटलं पण होतं, की "तू लवकर लग्न करून टाक." मी म्हटलं, "मी तर करेन." म्हणतो, "नाही, की तू लवकर लग्न कर, मला नाचायचं तुझ्या लग्नात." मी म्हटलं, "तुला बोलवणार कोण आहे?" तर मी तर त्याला सांगून टाकलं, की मी नाही बोलवणार त्याला. पण हेही ऐकलंय की जी साक्षी आहे, त्यांची पत्नी आहे, तिच्याशी तुमचं खूप जमतं. नाही, ती खूप गोड आहे आणि तिच्याशी तिच्याशी बोलून मला छान वाटतं. ती ती धोनीच्या अगदी विरुद्ध आहे. धोनी खूप एक शांत आणि सोज्वळ माणूस आहे आणि साक्षी खूप यंग आहे आणि व्हायब्रंट आहे आणि तर त्यांचं खूप स्वीट कपल आहे. तर तिच्यासोबत गप्पा मारून मी धोनीची खूप टिंगल करत असतो. मिळून आम्ही दोघं करत असतो.